अगदी मिस झालाय चेंडू, यष्टीरक्षक क्लोज आहे, कौतुक करायला हवं, इतका वेगवान चेंडू अगदी कैद केला जातो आहे दस्तानामध्ये। यावेळेस अगदी जो प्रयत्न मागच्या चेंडूवर होता तो यशस्वी होतो आहे, गलीमधला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, परंतु तत्पूर्वी शिवेंद्र कर्णधारानं GTIच्या 1 धावसंख्या वैयक्तिक स्वतःच्या खात्यावर अगदी कोरली आहे। त्याचबरोबर संघाचा श्री गणेश हा एकेरी धावसंख्येने केला जातोय। ऑन स्ट्राईक वीरू होतोय, वीरूच्या बॅटमधून अगदी मोठे फटके पाहण्यास मिळतील का आज प्रश्न राहिला आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये खरं तर 51 धावसंख्या डिफेन्स करताना बरीचशी दमछाक झाली GTIची। मंदार लवेकर सारखा एक 40+ लेजंड मास्टर अगदी असताना धावसंख्या डिफेन्स नाही झाल्यात। त्यावेळेस कर्णधारानं स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, यावेळेस पकडला जातोय, जेल संपुष्टात येतोय फलंदाज। थाटात एकदम राडा अगदी आज स्पीडीनं या सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावर सादर केलंय। अगदी आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच समोर आपण पाहतोय। GTI विपक्ष DP वर्ल्ड, गोलंदाजीच्या ट्रॅकवर हर्षल आलाय, नावा एक्सप्रेस येस पुढचा चेंडू, यावेळेस कव्हरच्या वरतून चेंडू टोलवला जातोय, बघता बघता सीमारेषा ओलांडली जाते 4 धावसंख्येसाठी। उत्कृष्ट झुंज आपण पाहतोय आज या शिपिंग लाईनच्या मॅचेसच्या माध्यमातून। पहिलं षटक प्रगतीपथावर संपुष्टात आलं, हर्षल याचं 6 चेंडू फेकले, 6 अस्त्र फेकले, धावसंख्या खर्च केली आहे 10, परिणामी 1 विकेट। दुसरं षटक हाताळण्यासाठी राज घरत आलाय, समोर फलंदाज सज्ज आहे वीरेंद्र। अगदी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मानस होता, परंतु मानस अगदी खंडित होतोय। यावेळेस राजाचा अगदी ऑफस्टमच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच सांगतात या ठिकाणी वांतर चेंडू आहे। अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते, संघ पोहोचला जातोय 11च्या घरात। अगदी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, जणू काय वीरूला चेंडू अगदीच कानाला हलवाररित्या काढण्यात सांगून जातोय, आ देखे जरा किसमें कितना है दम। यावेळेस अगदी सुरेख चेंडू, पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय वीरेंद्र यांचा, चेंडू जातोय निर्धाव। राज अगदी ज्या गोलंदाजीच्या वेगाच्या घोड्यावर स्वार झालाय ना, अगदी तो वेग, तो घोडा थांबायचं नाव घेत नाहीये। यावेळेस मोठा मासा गळाला लागला जाईल का,
एस नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जातोय. बघता बघता 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. या दुहेरी धावसंख्येने संघ वधारला जातोय, संघ पोहोचला जातोय 1 बाद 12च्या घर. दुसरा चेंडू अभांतर होता. 13 धावसंख्या धावपटलावरती. यावेळेस व्हॉट अ शॉट. अगदी क्रिकेट मधील मादक सौंदर्य होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतं लॉंग ऑफच्या दिशेनं. झेल अगदी झाला असताना तर एक वीरूसारखा मातबर फलंदाज परतीचा प्रवास घेताना पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. अगदी वीरूच्या मी तर म्हणेन डीपी वर्ल्डच्या नशिबाला मान्य नव्हतं की वीरूला माघारी पाठवणं. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 14च्या घरात. आपल्या कोट्यातील निर्णायक 2 चेंडू शिल्लक. यावेळेस अगदी लॉंग लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज प्रशांत यांचा बॅटला अगदी चाटून जाणारा चेंडू होता. 1 धावसंख्या पळून काढली जाते. लेग गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धावसंख्येवर समाधान मानलं जातोय. संघ पोहोचला जातोय 15च्या घरात. यावेळेस शेवटचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. नेक्स्ट मॅच होणार आहे BMCT वर्सेस NSFT. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना अगदी विनंती आहे की आपल्या टीमसह रिपोर्टिंग करायची आहे. नवीन गोलंदाज प्रशांत तांडेल येतोय. प्रशांत समोर आहे. प्रशांत टू प्रशांत बॅटल पाहायला मिळतोय. अगदी पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे पंचांकडे अपील केली जाते की अव्वांतर आहे का, परंतु क्वालिफाईड पंच अतिशय चाणाक्ष आहेत. निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न. जणू काय डागआउटमधून प्रशांत ठरवून गेले ते लॉंग लेग अगदी कव्हर करायची आहे, परंतु यावेळेस बॅटच्या वरच्या हिश्श्याला स्टिकरच्या ठिकाणी चेंडू लागला जातोय. 1 धावसंख्या मिळाल्या वेळामध्ये पळून काढली जाते. संघ पोहोचला जातोय 20च्या घरात. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील प्रशांतचा तिसरा चेंडू समोर वीरू. यावेळेस कव्हरच्या वरतून व्हॉट शॉट. अगदी क्रिकेटमधील एक मादक सौंदर्य यावेळेस मात्र वीरूच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू अगदी या मैदानाला दन 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 करत सीमारेषा बाहेर. चौकार. वीरूची अगदी झेल उडाली होती, परंतु झेल ती जमिनीला दान झाली होती. अगदी त्याचा आज या मैदानावर भुगतान भरावं लागतो या टीमला. चेंडू जातोय अगदी GTIच्या खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा दर्जेदार. यावेळेस मात्र त्याच संधीच्या जखमेवर मीठ सोडताना पाहायला मिळतोय हा वीरेंद्र. धावसंख्या धावपटलावरती 30च्या घरात. उर्वरित
2 चेंडू शिल्लक. यावेळेस हलक्या रीतीने चेंडूला खेळला जातोय. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धावसंख्या. बघता बघता दुसरी धावसंख्येचं कॉल अगदी करण्याची इच्छा वीरू याची होती, परंतु नाकारला जातोय प्रशांतच्या माध्यमातून. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 3.1 म्हणजे 31च्या घरात. निर्णायक या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर प्रशांत टू प्रशांत. बॅटल आपण पाहू शकता. एकाच राशीतील 2 हे मणी. प्रशांत टू प्रशांत. यावेळेस स्ट्रेट हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय प्रशांत नावाच्या या फलंदाजाचा खेळ. एकतीसच्या घरात 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय पुन्हा एकदा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर राज, ज्यानं मी तर म्हणेन सुरक्षित षटक हाताळलं होतं. फक्त 8 धावसंख्या खर्च केल्या होत्या. 9. तोच राज येतोय धावसंख्या 31 असताना. समोर वीरू. येस, यावेळेस अगदी वीरूला सुद्धा चकमा देणारा चेंडू होता. डायरेक्ट हिट होणार का? येस, पंचांची अतिशय चाणाक्ष नजर आहे की यष्टीरक्षक स्टंपिंग करत असताना अगोदरच बैल त्याच्या धक्क्यामुळे ती पडली गेली आहे. अगदी यावेळेस यष्टीरक्षकाला काम करायचं होतं की स्टंप उकडून आपल्या हातामध्ये घ्यायचा होता चेंडूच्या सोबत, तर कदाचित बाद झाला असता. यावेळेस एकेरी धावसंख्येने संघ 32च्या घरात. पुन्हा एकदा राज सज्ज. समोर आहे फलंदाज विक्रांत उर्फ भारत. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये हा पडला जातोय. 1 धावसंख्या बघता बघता 2 धावसंख्या सुद्धा पळून काढल्या जातात. संघ पोहोचला जातोय 34च्या घरात. खरं तर डीपी वर्ल्डला यावेळेस धावसंख्या रोखावी लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये फक्त 18 धावसंख्या डीपी वर्ल्डनं उभारल्या होत्या. अतिशय दयनीय अवस्था होती. परंतु या टीमनं GTIनं त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 50 धावसंख्येपर्यंतची मजल मारली होती. यावेळेस पुन्हा एकदा विक्रांत सज्ज. समोर राज आहे. येस, यावेळेस अब्बोली ट्रॅकरचा होता. पूल करण्याचा प्रयत्न होता. झेलखाली क्षेत्ररक्षक होता. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान होतीये. बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल विक्रांत आणि वीरेंद्र यांच्यामध्ये. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय पुन्हा एकदा. 36च्या घरात. यावेळेस अगदी शपल मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. या फटक्यामध्ये उंची जास्त होती, लांबी कमी होती, एलिव्हेशन कमी होतं, एफर्ट कमी होता. यावेळेस पकडला जातो. जेल संपुष्टात येतोय विक्रांत यांचा हा खेळ. या ठिकाणी मंचावर शायनी शिपिंग जे स्वप्नील विचारे साहेब यांचं आगमन झालंय. या वेलकम, स्वागत आहे साहेब आपलं.
अगदी संयोजकांच्या वतीनं आपलं प्रथमतः शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. अगदी हा षटक संपल्यानंतर आपलं सुद्धा ही एक इनिंग झाल्यानंतर यथोचित मान सन्मान हिंदू संस्कृतीमध्ये आलेला पाहुणा देवा समान असतोय. गेस्ट इज गॉड या युक्तीप्रमाणे आपलं सुद्धा आदरतिथ्य मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. तोपर्यंत हे काही चुंडू अगदी मॅचचा आस्वाद घेतील. स्वप्नील विचारे साहेब यावेळेस पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडं जिथे सामना रंगलाय. GTI बना DP वर्ल्ड. नाणेफिकीचा कॉल अगदी DP वर्ल्डच्या बाजूने गेले. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना यावेळेस आपल्या कोट्यातील तब्बल 5वा चेंडू फेकतो हा राज. सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी. कौतुक करायला हवं त्या क्षेत्ररक्षकाचं, परंतु देऊन जातात 4 धावसंख्या. या 4 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वधारली जाते. संघ पोहोचला जातोय 3 बाद 40च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू या षटकातील आहे. या 4थ्या षटकातील 3.5 अगदी टोटल 23 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या धावपट्टावरती 40. निर्णायक शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. राज याचा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जीतू यांचा होता, परंतु यावेळेस अगदी कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असा फटका आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावा घेण्यासाठी जातोय चेंडू. निर्धावाची सांगता 4 षटक पहिल्या पूर्वार्धातील संपुष्टात येतात. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 3 बाद 40च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय त्या दिशेनं. कॉपी अँड पेस्ट. जणू काय वीरेंद्र याला या मैदानावर चेंडू आता फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. प्रत्येक चेंडूवर हल्ला आक्रमण चढवला जातोय. 6 धावसंख्येसाठी. नाग डुलायला लागलाय आपण पाहतोय, कारण बॅट मधून अगदी षटकारांची बरसात पाहायला मिळते. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. वीरेंद्र आज आपल्या बॅट मधून हॅट्रिक झलकावेल का? या वेळेस अगदी आमच्या अतिथी कक्षाला मान्यवरांच्या स्वागतासाठी मानवंदना देणारा हा हॅट्रिकचा 3रा षटकार. नक्कीच GTIचे कर्णधार यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जितेंद्रच्या फलंदाजीसाठी. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जितूसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी 1 धावसंख्या बघता बघता दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? 1 धावसंख्या दुसरी धावसंख्येचा मोह आवरताना नाहीये. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय जीतू. या 1 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 59च्या घरात. पाहायला मिळाली होती 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले होते. 5वा लगावेल का असा प्रश्न पडला होता. अगदी त्यासाठी तब्बल 21,000 रुपयाची बोली लागली होती त्या
किशोर गरजसाठी, परंतु अखेरकार शिवासाहेबांनी सुटकेचा श्वास घेतला होता. यावेळेस 5वा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय सुहास. यावेळेस अगदी पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट स्लॉग स्क्वेअर राईटच्या दिशेनं एक धावसंख्या बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा सहजरित्या पळून काढली जाते. या 2 धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 61 लॉस ऑफ 4 विकेट्स. 61 धावसंख्या धावपटलावरती. निर्णायक शेवटचा चेंडू आहे या पहिल्या पूर्वार्धातील दिवसातील 30व्या मॅच मधला. चला या विनंती असेल BMCT त्याचबरोबर NSFT हा चेंडू संपल्यानंतर आपण नाणेफिकीसाठी यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा अगदी सलामीला आलेला सलामीर वीरेंद्र थोडाफार दमछाक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस धावचीच्या स्वरूपात पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. 1 धावसंख्या मिळाली जाते, संघ पोहोचला जातोय 62च्या घरात आणि 63 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते DP वर्ल्ड टीम समोर. स्वप्नील विचारे साहेबांचा आदरातिथ्य मान सन्मान विनंती करतोय संयोजकांना की आपल्या शुभ असते, आपल्या पवित्र असते हा आदरातिथ्य मान सन्मान करावा. अगदी आपल्या मी सकाळी सुद्धा उल्लेख केला आहे की आपल्या दरवाजावर पाहायला गेलात ना तर सुस्वागतम असं लिहिलेलं असते, म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जातोय. अगदी तेच स्वागत या ठिकाणी स्वप्नील विचारे साहेबांचं केलं जातोय. वेलकम, स्वागत आहे साहेब. चला विनंती करतोय साहेबांना की आपण आपला आदरातिथ्य मान सन्मान स्वीकारावा. एक सुगंधी पुष्पगुच्छ आपणावयास भेट देऊन अगदी आपल्याला आपलं स्वागत या ठिकाणी करण्यात येतोय. GTC लाईव्ह थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून एक क्षणचित्र कैद केले जातात. धन्यवाद साहेब, वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथमतः मी आपलं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा विनंती असेल, चला BMCTचा कर्णधार त्याचबरोबर NSFTचा कर्णधार, चला या अगदी सर्व टीम प्लीज कोऑपरेट करायचं आहे. लवकरात लवकर अगदी आपण उपस्थित राहिलात, वेळ वाचवलात तर मी सकाळी सुद्धा उल्लेख केला की सूर्यनारायणाच्या साक्षीने सामने चालू झालेत. अगदी 5 षटकांचे, अगदी त्याच सूर्यनारायणाच्या साक्षीने शेवटचा सामना सुद्धा 5 षटकांचा आपल्यास खेळायला मिळेल, अगदी जर आपण वेळेवर कोऑपरेट केलं तर मित्रांनो. पण या चला वीरेंद्रने हॅट्रिक लगावली, त्याने प्रशांत मागच्या पहिल्या मॅच मध्ये षटकार झलकवले होते. चला या दोघांनी मंचावर. वीरेंद्रजी आपण सुद्धा यायचं आहे. वीरू उदात्त भावनेतून आपली ही फलंदाजी साकारलेत, अगदी त्या फलंदाजीच्या मोहात पडलेत. म्हणूनच आपल्याला रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लगावलंय. अगदी सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे, अन्यथा बाकीचं काम जर तुम्ही ना आलात तर उपस्थित गुणलेखक समालोचक
त्याचबरोबर लाईव्हवाले अगदी काम करतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर चला गेम ऑन होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळते. राकेश म्हात्रे आणि प्रशांत तांडेल येतोय मैदानामध्ये. पहिला पूर्वार्ध संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 62 लगावून 63 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे या GTI टीमनं. तर GTI टीमचं सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी सिनियर लेजंड खेळाडू मंदार लवेकर येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ऑन स्ट्राईक राकेश तांडेला आहे. प्रशांत तांडेल आहे ऑन स्ट्राईक. येस, राकेश आणि प्रशांत अशी गोडबोली जोडी आहे मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय मंदार लवेकरच्या माध्यमातून. दुसरा चेंडू मंदार लवेकर वाईट आहे. येस, यावेळेस अगदी पुढचा चेंडू सुरेख पंचांचा निर्णय येईल, परंतु चेंडू अगदी बाईकच्या स्वरूपात गलीमधल्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केला. अन्यथा चेंडू लॉंग स्टॉपकडे सीमारेषाकडे गेला असता. खरं तर एखाद्या मित्र म्हणेन मित्रांनो की तरुणाला लाजवेल इतका अजूनपर्यंत वेग या मंदार लवेकरच्या गोलंदाजीमध्ये आहे. तितकंच व्हेरिएशन आहे. खूप अनुभवी खेळाडू आहे. उरण प्रीमियर लीग असो किंबहुना काही कोटी प्लसच्या मॅचेस असो, अगदी गोलंदाजीच्या जोरावर मालिकावीर पटकवणारा हा गुणवान खेळाडू आहे. यावेळेस पुढचा चेंडू सुरेख चेंडू अगदी कव्हर पॉईंट किंबहुना एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, परंतु मंदार लवेकरचा वेग अगदी फक्त हलवाररित्या हलकसं गार वारा देऊन फलंदाजाला चकवा देऊन जातो यष्टीरक्षकडे. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न केली. जेलखाली क्षेत्ररक्षक होता. कदाचित थोडासा एफर्ट लावला असता तर झेल टिपता आला असता, परंतु नाहीये. झेल जमिनीला दान होते. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय. तीन धावसंख्या धावपटलावरती.
याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हते. चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. मंदारजी आप शेर हो तो मैं सवा शेर हो. अगदी त्यांच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. 7 धावसंख्या धावपटल्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मिड ऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फंबल होतोय. 1 धावसंख्या. बघता बघता अगदी नजरेसमोरून 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 9च्या घरात. याच मंदार लवेकर यांचं नाराज होणं साहजिक आहे मी तर म्हणेन, कारण एक झेल सुद्धा होती. तदनंतर ही एकच धावसंख्या होती. अगदी अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण झालं तर एखाद्या गोलंदाजाचं नाराज होणं हे स्वाभाविक आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. यावेळेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु हा लेग ब्रेक थोडासा जास्त होताना पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त 1 धावसंख्येनं धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 10च्या घरात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जीतू आहे, परंतु काय करणार. यस, जीतूच्या मस्तकाला दस्तक देणारा हा दर्जेदार राकेश बॅट मधून निघाला षटकार. लवेकर घेऊन आलते या मैदानावर. ते येत असताना अगदी धावसंख्या खर्च केली आहे तब्बल 16 धावसंख्या खर्च केली आहे. यावेळेस अगदी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 63 सरासरी जी गाठायची आहे ना ती गाठताना पाहायला मिळते. अगदी राकेश आहे का ती आपला डीपी वर्ल्डचा हा बुरुज राखताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. नाव आहे प्रशांत कडू. तो समोर प्रशांत बॅटेल आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. प्रशांतच्या बॅट मधून स्विच साऊंड येतोय. स्ट्रेट हिट केला जातोय. चेंडू भेदला जातोय सीमा रेषा बाहेर षटकार. आपण पाहतोय विजय देवकन यानं साकारलेली ही भूमिका या फिल्म मध्ये आपण पाहिलं. तर यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत अगदी कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉडीपासून खूप लांबवर असलेला चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. अगदी पहिल्या सत्रामध्ये सुद्धा 51 डिफेन्स करता आल्या नव्हत्या मित्र म्हणणे GTIला. यावेळेस 63 डिफेन्स होतील का. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉटमध्ये आहे, रडारमध्ये आहे, सोडणार नाहीये प्रशांत मात्र समोरच्या प्रशांत नावाच्या गोलंदाजावर इंडियन प्रीमियर लीग आल्यापासून ही लीगची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. यावेळेस आपण पाहतोय षटकार हॅट्रिकच्या उंबरड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिडॉनच्या ठिकाणी चेंडू येते. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. अगदी कव्हर दिलं जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अंदाजी लवेकर. यावेळेस 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. दुहेरी धावसंख्येने संघ वधार जातोय. संघाची धावसंख्या पोहोचली जाते 30च्या घरात. अगदी 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक षटकानं 4 चेंडूमध्ये म्हणजे 10 चेंडूमध्ये 30 धावसंख्या उभारल्यात. यावेळेस अगदी
पंचांचा निर्णय डेड बॉल. येस अगदी विकेटवर पडला असता तर पंचांनी इशारा दिला असता, परंतु विकेट सोडून चेंडू पाडलाय. अगदी ऑफिशियल पंच आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज GTI कडून प्रशांत सज्ज होते, परंतु प्रशांतला अगदी हल्ले हल्ले आणि प्रतिहल्ले चढवले जातात. अगदी तुमच्या वीरेंद्रनं आमच्यावर हल्ले चढवलेत. आता आमची बारी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी. विश्वास दाखवला होता प्रशांतच्या गोलंदाजीवर, परंतु अगदी तो विश्वास संपादित करताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, पकडला जातोय, झेल संपुष्टात येतोय. फलंदाज प्रशांत याचा खेळ. जातोय, परंतु त्याच्या अगोदर प्रशांतचं जे डागआउटमध्ये टाळ्यानं स्वागत केलंय ना, ते अगदी योग्य होतं. कारण जी फलंदाजी आपल्या विजयाकडे वाटचाल करणारी आवश्यक होती ना, ती फलंदाजी प्रशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर धावसंख्या 34 असताना तिसरं षटक हाताळण्यासाठी मंदारजी लवेकर येत आहेत. अगदी विजयासाठी फक्त 29 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज मंदार लवेकर तर समोर आहे. फलंदाज राकेश आपण पाहतोय. त्यावेळेस पहिल्या चेंडूवर अगदी सन्मान दिला आहे. कव्हर ठिकाणी 1 धावसंख्या बोलून काढली जाते, कारण राकेशला ठाऊक आहे मंदार लवेकर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. अगदी त्यांची 1 ओव्हर ही सहजरित्या खेळून काढल्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये हल्ले चढवणं अगदी सोपं होईल. छोरे हर्षल गावण आपण पाहतोय बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेस मिडॉनच्या ठिकाणी झेल, पुन्हा एकदा झेल जमिनीला दान होतीये. 1 धावसंख्या बघता बघता दुसरी झाली असती, परंतु 2 खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाही. असाच कॉम्बिनेशन इंडिया टेस्ट तिसऱ्यामध्ये रवींद्र जडेजा आणि सरफराज खानचा पाहायला मिळाला, की परिणामी सरफराज खानला डेब्यू मॅचमध्ये अगदी धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. यावेळेस पुढचा चेंडू फुलटॉस होता. अगदी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जातोय. सीमा रे मी तर म्हणेन त्यांना तितकी साजेशी साथ सुद्धा मिळत नाहीये. ही बघा
आणखी एक पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी अगदी एकच धावसंख्या होती, त्या ठिकाणी सुद्धा 2 धावसंख्या. मी म्हटलं होतं गोलंदाजी करत असताना जर क्षेत्ररक्षकांनी साजेशी साथ दिली ना तर त्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यास सुद्धा एक वेगळी मजा येत असते, व्हेरिएशन करण्यामध्ये आणखी ताकद येत असते. परंतु असं क्षेत्ररक्षण झालं ना की गोलंदाजाचं मन सुद्धा खच्चीकरण होत असतोय. धावसंख्या 46च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न पासला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46च्या घरात. येणारे 12 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे 17 धावसंख्येची. 17 आता खतरा कोणाला ठरणार? एका बाजूला GTI तर दुसऱ्या बाजूला DPY. या लेदर क्रिकेटवरचा किट घ्यायला सुद्धा पैसे नसायचे. आज असा खेळाडू जो इंडियन क्रिकेटच्या चर्चेत राहिलाय, नाव आहे यशस्वी जयस्वाल. आज पुन्हा एकदा दुहेऱ्या शतकच्या उंबरठ्यावर आहे. शुभेच्छा असतील. 197 धावसंख्येवर खेळतोय यशस्वी जयस्वाल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिपिंग लिंकच्या माध्यमातून. आज त्याला शुभेच्छा असतील आपल्या आयुष्यातील पुन्हा एकदा द्विशतक ठोकण्याचं. अगदी पहिल्या टेस्टमध्ये दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने विक्रम केलाय. आज पुन्हा एकदा तो विक्रम त्याच्या बॅटमधून व्हावा हीच अगदी शिवचरणी प्रार्थना केली जाईल. यस 10-6 आठवण होते वीरेंद्र सेहवागची. कारण वीरेंद्र सेहवाग टेस्ट असो किंबहुना 20 असो किंबहुना वनडे असो अगदी आपल्या अनोखी शैलीत खेळणारा फलंदाज, अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारा यशस्वी जयस्वाल. यावेळेस झेल जमीनला दान होते परंतु 1 धावसंख्या पळून काढली जाते. यावेळेस BMCTची टीम पाहून अगदी प्रेक्षक वर्ग हैराण झालाय की नक्की BMCT आहे की ओपन टीम. कारण प्रत्येक खेळाडू काम करत असताना अगदी क्रिकेटची शैली सुद्धा आपल्या अंगामध्ये आपल्या कळेमध्ये जोपासताना पाहायला मिळते. त्यावेळेस जीतूच्या माध्यमातून पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय प्रशांत यांचा खेळ, राकेश यांचा खेळ. डीजे अगदी आपल्या पित्याचं स्वप्न होतं की आपला मुलगा इंडियासाठी खेळावा. अगदी 4 ते 5 वर्ष फर्स्ट क्लासमध्ये मेहनत करून 13 शतक टोकून सुद्धा त्याचे जागा बसत नव्हती. मी तर म्हणे त्याला संधी मिळत नव्हती, परंतु अखेरकार संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. म्हणून आम्ही वारंवार मायक्रोफोनच्या माध्यमातून सांगत असतोय की सोन्यासारखी संधी शोधत बसू नका, तर मिळाल्या संधीचं मित्रांनो सोनं करा. अगदी आयुष्य खूप मोठं आहे आणि तो प्रवास अगदी खरतड आहे, परंतु तो प्रवास गाठत असताना तुमची मेहनत जर 100% असेल तर यश मात्र तुमच्यापासून लांब जात नाही. कारण ज्यांच्या अंगामध्ये मेहनत असते ना त्यांना हरवण्याचं धाडस हे अगदी नियती सुद्धा करत नसते. यावेळेस पकडला जातोय झेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट फॉलोअप. एस राज घरत बॅक पॅव्हलियन आल्यानंतर नवीन फलंदाज प्रशांत जाधव मैदानामध्ये. अगदी विजयाकडे वाटचाल करत असताना खरं तर DPWला प्रश्न पडावा की 12 चेंडू 17 धावसंख्या असताना मोठे फटके आवश्यक होते का. परंतु यावेळेस अगदी गोलंदाज आपण पाहू शकता, नाव आहे मयूर. पहिल्या चेंडूवर एकेरी. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिक विकेटची होणार का? यस यावेळेस अगदी फुल टॉस चेंडू फेकलाय. अगदी फलंदाजाला आमंत्रित केलं, मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रण स्वीकारलाय फलंदाज प्रशांत यानं.
आणि चेंडू नेऊन ठेवला आहे स्क्वेअर लेगच्या वरून दर्जेदार. सबसे कातील गौतमी पाटील यांच्या नावानं हा धुंद आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा अव्वलच्या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न होता पॉईंट ठिकाणी. यावेळेस चेंडू जातोय निर्धाव. चेंडू संपुष्टात आलेत. 5 धावसंख्या खर्च केली आहे 7. आत्तापर्यंत 53 धावसंख्या धावपटलावरती. येणारे 7 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 10 धावसंख्या. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं बघता बघता चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धावसंख्या मिळाली जाते. संघ पोहोचला जाते 54च्या घरात. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. तर BMCD टीमला सुद्धा विनंती आहे आपला जो काही निर्णय असेल ना अगदी हा षटक संपला ना की लगेच त्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे. यस यावेळेस जोरदार टाळ्या. सरफराज खानचा अर्धशतक होतोय. 50 धावसंख्या. अगदी आपल्या पित्यासमोर मुलानं असं परफॉर्मन्स केल्यानंतर त्या बापाची छाती सुद्धा 4 इंचानं फुगावी असं परफॉर्मन्स आज सरफराज खानच्या बॅटमधून अगदी या टेस्टमध्ये पाहायला मिळते. जवळजवळ 522 धावसंख्येचा लीड इंडियानं इंग्लंडवर आतापर्यंत चढवलाय. अगदी दिवस 4था आहे. टेस्टचा सेशन 2रा आहे. 522ची लीड आहे. कदाचित रोहित शर्मा यशस्वी जयस्वालच्या फक्त 2 शतकची वाट पाहत असेल आणि लगेचच नंतर अगदी गेम सोडून कदाचित इंग्लंडला खेळण्याची संधी देईल. यावेळेस 199 धावसंख्येवर यशस्वी जयस्वाल आहे. अगदी शिवचरणी प्रार्थना आहे की त्याचं सुद्धा अगदी दूरशतक या एकाच टेस्टच्या अगदी टूरमध्ये होवा इंग्लंड विरुद्ध. यावेळेस शेवटचं षटक हाताळण्यासाठी जीतू येतोय. अगदी तिकडे इंडियन टेस्ट क्रिकेटचा सामना रोमांचक मध्ये रंगलाय. इकडे सुद्धा GTIच्या आणि DP वर्ल्डच्या या सामन्यामध्ये रोमांचक पाहायला मिळतोय. अगदी सामना कधी GTIच्या बाजूनं सामना कधी DP वर्ल्डच्या बाजूनं झुकतोय. यावेळी 6 चेंडू 9 धावसंख्या. दोन्ही संघांच्या पासल्या पासपूस झाल्या असतील. यावेळी 6 चेंडू 9 धावसंख्या. गोलंदाज जीतू येतोय. समोर फलंदाज आहे प्रशांत. यस डबल सेंचुरी यशस्वी जयस्वालसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 200 दुहेरी शतक पुन्हा एकदा या एकाच टेस्टच्या टूरमध्ये इंग्लंडच्या अगेन्स्ट ठोकलाय. वेल प्लेड यशस्वी जयस्वाल. अगदी पुढील कारकिर्दीसाठी या शिपिंग लाईनच्या माध्यमातून आमच्या आयोजकांच्या माध्यमातून शुभेच्छा. यावेळेस पहिला चेंडू हलकासा चेंडू बॅटला चाटून जाणार. बघता बघता चेंडू. चला फर्स्ट एड बॉक्स येऊन द्यायचा आहे. दुखापत झाली का नाही. अगदी नाराज अवस्थेमध्ये हा चौकार जातोय. 4 धावसंख्या. लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेषा बाहेर चौकार. 4 धावसंख्येनं समीकरण आलंय. 5 चेंडू 5 धावसंख्या. पाच चेंडू 5 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा जीतू समोर आहे. फलंदाज प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धावसंख्या. दुसरी धावसंख्येचा कॉल. अगदी मी तर म्हणेन 2 धावसंख्या होणं आवश्यक होत्या. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय DP वर्ल्डच्या माध्यमातून. अगदी 1 धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय. पुन्हा एकदा 59च्या घरात. उर्वरित 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज. समोर जीतू नावाचा गोलंदाज आहे. परंतु प्रशांत नावाचा अगदी जशी चीनची भिंत ना तशा प्रकारची DP वर्ल्डची भिंत अगदी प्रशांत उभा आहे. अजूनपर्यंत हार मानायला तयार नाहीये. तर GTI संघ सुद्धा सामना सोडायला काही तयार नाहीत. इतक्या सहजासहजी आम्ही सुद्धा हार पत्करणार नाही अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेस अगदी कमरेवरून अलगद इशारा देऊन जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावा घेण्यासाठी. जसे चेंडू डॉट होतील ना
अगदी डीपी वर्ल्डच्या खेळाडूंची हृदयाची स्पंदनं बोलतील आणि एखादा अगदी धावसंख्या जर आल्या ना तर अगदी GTIच्या खेळामध्ये भयान शांतता स्मशान शांतता पाहायला मिळेल। यावेळेस 3 चेंडू 4 धावसंख्या। यावेळेस पुन्हा एकदा हलक्या रीतीने टोलवला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं। 1 धावसंख्या बघता बघता चित्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पळून काढल्या जातात। या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 61-61। असं 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज, इथे 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज, तिकडे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 षटकार यशस्वी जयस्वालने ठोकल्यात। यावेळेस अगदी पुन्हा एकदा 2 चेंडू 2 धावसंख्या। काय घडणार, काय बिघडणार? यावेळेस अगदी पकडला जातोय, जेल संपुष्टात येतोय फलंदाजाचा खेळ। 2 चेंडू 2 धावसंख्या होत्या, आता समीकरण आलंय 1 चेंडू 2 धावसंख्या। मोठा फटका खेळणं आवश्यक होता का की एकेरी दुहेरी आवश्यक होती? यावेळेस प्रश्न पडलाय डीपी वर्ल्डला। 1 चेंडू 2 धावसंख्या। मी काली म्हटलं आजही म्हणतोय, जर समोरची टीम किंबहुना समोरचा व्यक्ती जर आपली यशाची दरवाजे बंद करत असेल ना तर त्याला सांगून द्यायचं अगदी आपल्या कारकिर्दीतून की त्या दरवाजाला कडी ही दोन्ही बाजूने असते। अगदी मागच्या षटकामध्ये हल्ले चढवले होते डीपी वर्ल्डने, यावेळेस धारदार अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते जितूच्या गोलंदाजीतून। यावेळेस 1 चेंडू 2 धावसंख्या। न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतोय, अगदी सेट बॅट्समन नॉन स्ट्राईकला आहे, नाराज अवस्थेमध्ये। काय घडणार, काय बिघडणार? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सामना आवडला असेल तर। 1 चेंडू 2 धावसंख्या जितू। यावेळेस चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं, 1 धावसंख्या। दुसरी धावसंख्येचा प्रयत्न करत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय। स्कोर इज लेवल, परंतु शृंखलेचा नियम चेसिंग कंपल्सरी। 1 धावसंख्येनं अगदी पराभूत पत्करावा लागतोय डीपी वर्ल्ड या टीमला।